रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदली होऊन 4 महिन्यांपूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेत सेवेत रुजू झालेत. कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाकडील प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यानं त्यांच्याकडं नाहरकत दाखला देण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित शिक्षकांनी कुंभार यांना 10,000 रुपये यापूर्वी दिले होते. दरम्यान 3 महिन्यांचा पगार अद्याप मिळाला नसल्यानं त्यांनी थकीत पगार आणि फरक मिळण्यासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाकडे अर्ज केला होता. मात्र प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांनी संबंधित शिक्षकांकडे 40,000 रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 25,000 रुपये देण्याचं ठरलं होतं. यानुसार आज थकीत पगार आणि फरक काढण्यासाठी शिक्षकाकडून 25,000ची लाच स्वीकारताना प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. आज सायंकाळच्या सुमाराला शिवाजी मार्केटमधल्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात करण्यात आलेल्या या कारवाईमुळं एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार विकास माने, सुधीर पाटील, संगीता गावडे, कृष्णा पाटील, रवींद्र पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.